स्पिरिच्युअल कंटेंट म्हणजे रोज देवाचं नाव घ्या आणि व्ह्यूज येतील असं जर कोणी सांगत असेल तर हे अर्धसत्य आहे. आज मी काही फेक प्रॉमिसेस देणार नाही, पण जर तुला खरंच स्पिरिच्युअल कंटेंट YouTube वर वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. स्पिरिच्युअल ऑडियन्स ही वेगळी असते. ती लगेच सबस्क्राईब करत नाही, लगेच विश्वासही ठेवत नाही, पण एकदा विश्वास बसला तर ती सोडून जात नाही. म्हणून स्पिरिच्युअल कंटेंट स्लो वाढतो पण डीप वाढतो. बहुतेक लोक 3 चुका करतात. पहिली, फक्त क्वाट टाकतात, भावना असते पण दिशा नसते. दुसरी, रोज पोस्ट करतात पण काय सांगायचं आहे हेच क्लिअर नसतं. आणि तिसरी, कन्सिस्टन्सीला देव मानतात पण सिस्टम नाही बनत. स्पिरिच्युअल कंटेंट चालतो कारण तो मनाला लागतो, पण तो वाढतो कारण प्लॅनेट असतो. बुक काय असणार हे ठरलेलं असतं, स्टोरी कुठे थांबणार हे ठरलेलं असतं, आणि सायलेन्स कुठे ठेवायचा हेही ठरलेलं असतं. मी पण आधी फक्त भावना वापरत होते. कॉन्टेंट चांगला होता पण ग्रोथ रॅन्डम होती. जेव्हा सिस्टम समजायला लागला तेव्हा कळलं स्पिरिच्युअल कॉन्टेंटला फ्रीडम नाही, फ्रेमवर्क लागतो. एक गोष्ट क्लिअर सांगते, हा कोर्स कुणासाठी मॅजिक नाही. जर तू शॉर्टकट शोधत असशील तर हा तुझ्यासाठी नाही, पण जर तुला कन्सिस्टन्सी, क्लिअरिटी आणि सिस्टम हवा असेल तर हा युजफुल ठरू शकतो. डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. गरज वाटली तर बघ.